ही गोळी दिली ती मला डॉक्टरांनी लिहून. ही घेऊन आलो तुम्ही. तर बघू काय फरक पडतोय. आता पहिल्यापेक्षा आहे ना चांगला चालतोय, पण त्याने आंबवण पण खातोय आणि कडवा टाकला याला मी अर्धी भेंडी. कालपेक्षा तर चांगलंच वाटतोय आता. इकडे चल, काल लय चाप खंड होता. कसं वाटतंय इकडे चल. नदीला पाणी आलंय वाईट. काय स्पीडने पाणी वाहतं दिसते का नाही काय माहित कॅमेऱ्यामध्ये नीट, पण लय जोरात पाणी वाहतं आता. भैया फोन किधर आहे तेरा? स्विच ऑफ होतो मोबाईल. सकाळी किती फोन केले तुला मी? सकाळी मला माहिती सकाळी वाजता स्विच ऑफ होतो. सकाळी तुला 4 फोन केले मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 9 वाजल्यात. सकाळी आलो तुम्ही जवळपास 6:30ला गोठ्यावर. 6:30ला आलतो. सगळी साफसफाई केली आणि आणला बाहेर बांधून टाकली. नेटबीट मागली वर घेतली. प्लस त्यांना ना काडपा टाकलेलं खायला. खुन्नसने काडपा खाल्ला. हा थोडं बुडकं नीट नाही खात फक्त, बाकी भीम चांगली एकदम खातो. खाली पडली तर वर टाकल्याच्या बरं दावणीत. हिला काडपा कुठे टाकली होती आपल्या खुन्नसचं आहे ना, त्या अंगा खडलं होतं त्याचं. त्याला आम्ही काल गरम पाण्याने धुतला. त्याला आज पण धुवायचं आहे. आज चांगला कडक पाण्याने धुवू नाही का, कारण उद्या आम्हाला लवकर टोकन आहे आमचा. 13 नंबर टोकन आहे आमचा उद्या 26 तारखेला. ह्या प्रॉब्लेम नको राहू परत, कारण एवढं आता अजून आखाडलेलाच येतो अजून. त्याला सकाळी गोळी पण चारली, रात्री पण चारली. डॉक्टरांनी एक गोळी दिली ती मेनोलेक्स Z+ म्हणून गोळी आणलीत मी एक नाही का. ही गोळी दिली ती मला डॉक्टरांनी लिहून. ही घेऊन आलो तुम्ही. तर बघू काय फरक पडतोय. रात्री पण एक द्यायची त्याला. अजून जर तो नीट झाला तरच त्याला घेऊन जायचं उद्या. मग अदरवाईज घेऊन जाय काय मतलब नाही बनत राव. वासराचा आप नको जायला फुकट. त्याच्यामुळे आम्ही एवढे महिने त्याला त्याच्या पाठीमागं लगेवर राहिलो. लय कष्ट घेतले आम्ही राव. आणि एकदम जवळ आलं इकडे. बघू त्याला बरं वाटलं तरच घेऊन जाऊ. मोकार घेऊन जाऊन काय फेरा बसून परत. आपल्याला ना हॉटेलमध्ये ना आज पूर्ण पेंटिंग करून घ्यायचे. मग हार्डवेअरमधून पेंट आणायचा. त्या पेंटरच्या आहे ना पूर्ण पाईपलाईन हातरायला लागते आपला कॉम्प्रेसरची. कारण त्याच्यावर नेमका पाईप कमी दुसऱ्याकडून घ्यायचा, तो पाईप हातरायचा, पेंट करायचा. आज पेंटिंगचं, परत फ्रेमचं, स्क्वेअर ट्यूबच्या, आणि आज बॅनर पण बनवून टाकायचं. सगळे हे 3 कामं तर पूर्ण करून टाकायचे आज. बघू आपल्याला नाही नेमका हेल्पर नाही भेटला अजून आचार्य हाताखाली. जो आता त्यांनी आपल्याला वाटा दिला, दुसरा बघायला लागेल चांगला. आणि याच्याकडे याला पण धुवायचं आज हे काम. व्हाइट कलर दो 2 लीटर और एक काला कलर दो, ब्लैक कलर 1 लीटर. पूर्ण हातरून घेतला तो गनचा. पेंट मारतो ना हा पाईपवाला तो. आता पेंट मारत आपल्याला तो बघ येतोय पेंट आणून तुला येतो. आजच मारून घ्यायचं पूर्ण याला. बघ याला जाईन जवळपास 2-2.5 तास जाईन याला. पण कॉम्प्रेसरला लाईन बरं मोठी नाही, त्याच्यामुळे ना ते ना हवा येत नाही चांगली. आणि हवा यायला चांगलं जोरात बसतं. मग चांगलं लवकर झालं असतं. जाऊन दे, जेवढं आहे तसं जसं आहे तसं मारून घेऊ आता. मग काय आणला ब्लॅक कलर मी 2 लीटर आणला आणि व्हाईट 2 लीटर आणला. पहिला शिल्लक थोडा म्हणजे सगळा मारून टाकू म्हणलं. आता बस हो गए नाहीत ना 2 लीटर थिनर लेके आहे. थोडा अपने में बचा हुआ है पहले से. नहीं डाला ना. हाँ ठीक है. अजून जरा नीट नाही आला नीट.
चांगला ते अंग आहे ना जो त्याचं आखाडलंच आहे राव. उद्या घाट आहे पण नेमकं आहे ना उद्या आज पाऊस पडलाय घाटात नाही का. आणि ग्रुपवर मेसेज आलेला आहे ज्याला पाळवायचं त्याला पाळवा अदरवाईज पैसे रिटर्न घ्या अख्खी. याचा पण प्रॉब्लेम आहे आणि नेमका पाऊस पण नाही का. पावसात कुठं पळतो रे घासारली विसारली वासर तर मोडामोडी होईन आहे पाया बियात. आणि मग काय ते आणि पहिली गोष्ट म्हणजे आप नाही जायला पाहिजे वासरांचा. पळलं की पळलंच पाहिजे नाही कानवडीत आमचं झालं तर मध्ये एकदा गेलो तर राजनंतर हॉटेलपाशी परत आलो आणि एकदा तिकडे गेलो पार याला पण आलता आणि पळवला नाही आला. फक्त त्या मुलाला पळवला होता आपल्या. चांगलं तयार पण झालं रे पण प्रॉब्लेम अचानक राव त्याचं अंग का खाडलं ना सगळं. हा हे पण नाही हे कागद आणून टाकायचं संतोष शेटराव लक्षात नाही ते कागद पण माफ घेऊन हा नाही नाही ते ऑटोमॅटिक नीट होतं अरे ते. हा ते काय आजार बिजार नाही यायला पडलेला ते असंच पांगोळ द्यानंतर नाही असं अंगाव काढलं जा थोडा 1-2 दिवस लागते त्याला रिकवर व्हायला. डॉक्टरला पण सांगितलेलं डॉक्टरच म्हणला गोळी दिली डॉक्टरने मला गोळी चारली त्याला आम्ही सकाळी पण. याला अजिबात काही प्रॉब्लेम नाही बघ खाकी पिकी आहे एकटा माठे आहे तो. चालता येत नाही हा बघा काढला आपल्याचा वा तब्येतला गेली आहे यायला असं नाही राव झालं. इथं ना खाल्लं वाटतं असं हा बघ मागला. जवळपास आहे ना आता 1:20 आल्यात. तिथं आपण गोट्यावरून आलो परत पेंटिंगचं काम चालू आहे आपल्या हॉटेलचं. परत गोट्यावर गेलो मग वासराला नाही का नीट झाला का अजून वासर नीटच झालं नाही राव. आणि नेमकं असं डगी अख्खा पाऊस आहे अजून तिकडं. मी 2-3 जणांना फोन पण केले तिथं म्हणलं पाऊस आहे काही नाही होणार गाळे पण आणि आळ्यात पण वरती लई त्यांनी कस टाकली घाटात पण आळ्यात गाळ्या अजून सगळा. परत मोडामोडी झाली ना वासराची लय अवघड होईल मग काय गेला ते देणं होईन डायरेक्ट. संतोष शेट मी आणि रितेश आहे जरा हिल घेऊ आपल्या प्यायला आणि नदीच्याकडे लावून चेक करू गावात वाढलं का नाही राव. तेच गावात कापायला लागेल परत. 21 झाल्या हिरवा चारा पण नाही आपल्याकडे आणि आता जेवढा होता तेवढा चारून टाकला. आता ते गावात आहे ते पण कोरडात पडल्या अख्खं त्याच्या जवळपास 20 पेंड्या असतील. आता हिरव्या आणि वाळलेल्या मिक्स करायच्या कुट्टी आणि चारून टाकायचं सगळं. मग बस ते दादा या बस ना तुला नाही घ्यायचं का. नाही हो का रे चला मत्स्यपालन मुसोडग्यांची रे पाणी मग किती आलं एवढ्या कुठलं आंब्याचं. हा हा चांगलं पाणी आलं यायला राव. चला बघू नदीला लय पाणी आलंय वाईट. काय स्पीडने पाणी होतं दिसते का नाही काय माहिती कॅमेऱ्यामध्ये नीट पण लय जोरात पाणी होतं. आता मागे जास्त पाणी आलं ना पाऊस झाला ना रे ते चालतं कारण आम्ही नव्हतो आलो पार ते वावर आहे का इथलं नदी पलीकडचं ह्या झाडाच्या मार मागं तिथपर्यंत पाणी होतं म्हणला. एवढं पाऊस होतं म्हणते एवढं पाणी आलं होतं म्हणते. सरला असतो गावात कापायचं आलो गावात कापायचं आम्हाला राव. आता इंग नाही बघाय आलतो तर चिखल आलेला आता या रोडला गावात कार हिरवं नाही लय घसरला असं वाईट नाही. येईन कापता येईन हो इथपर्यंत पाणी आलं रे
याच्या खाली पाणी होतं बार. हे आम्हीच कापलेलं आहे सगळं. इथपर्यंत पाणी आलं तर काय? इथपर्यंत अख्ख काय बोलतो? इथपर्यंत पाणी आलं तर बार. अहो शपथ. कुठं आहे? अहो शपथ. शेटर झाला आपला. पांढरा कलर मारला शेटरला आणि इकडं पण पांढरा मार चालून तिथे डबल हात मारणार अख्खा. मग या साईडला वर काळा मारचा आणि बाहेरचं सगळं. आता 3 वाजल्यात. बाकी तिथे ना पोहार थांबलेत. बंटी आणि आपला तन्मय आणि बाई पेंटिंग करतोय. त्याला म्हणले दोघांना की पेंटिंग मारला ना पूर्ण तवा सोडा त्याला. सोडू नका आज त्याला. नाही तो पळून गेला नाही तर गावणार नाही आपल्याला. असं असं करू म्हणतो असं गेला. ते गोल जिम असतं टायर मध्ये असं टायर करतात त्या दोन्ही साईडला आपला लोगो लावायचा. ते माझ्या डोक्यात करायचं. तर डेकोर करू हळूहळू आपण. पण पहिला आता चालू करायचं सर्वात मदत आम्हाला. त्या बाईला बघायला आलो आचार्याला जे दुकान होते चायनीजच्या. तिथूनच घेतला होता आम्ही त्याला सिझलिंग वाल्यापासून. तिथून त्याला उचलायचा हेल्पर विल्परला की जुगाड लावायला लागेल आता. कारण नेमके आजचा दिवस सोडून आम्हाला 7 दिवस राहिले फक्त ओपनिंग करायला. हेल्पर हा ना. हेल्पिंग शिवाय हेल्पर शिवाय नाही म्हणणार ना. आओ भाई आओ. फोन किधर आहे तेरा? स्विच ऑफ होतो मोबाईल माझं. काय सकाळी किती फोन केले तुला मी? सकाळी मला माहिती सकाळी वाजता स्विच ऑफ होतो. सकाळी तुला 4 फोन केले मी. एक पण नाही उचलला मा फोन. आई शपथ खाऊन सांगतो स्विच ऑफ होतो. दाखव तुला. बंद आता स्विच ऑफ झाला रे. तुम्ही. अरे आता पण स्विच ऑफ आहे. आता पण स्विच ऑफ. अरे स्विच ऑफ ला काय किती व्हिडिओ. 2000 years later. जवळपास आता 5:30 वाजल्यात. त्या बाईला शिवारला. त्या बाई त्याच्या मित्राच्या हॉटेलवर थांबला नेमका. मग त्याला म्हणलं जाऊन आपलं नेमकं टाइम झालता. डायरेक्ट गोठ्यात आलो. मग बाकी बंटी आणि आपल्या हे मारले पेंट आपलं तन्मयनी. तर पेंटचं काम पूर्ण आलेलं आहे. त्याने आता फोन केला तर मला. ती पेंटिंग ओके आली. आता फक्त फ्रेम करून घ्यायला लागेल आपल्याला स्क्वेअर ट्यूबची. बघू रात्री बाईला नाईट करता येईन का द्या. आली तर काम होऊन जाईल आपलं ते पण. मग डायरेक्ट गोठ्यात आलो. मग यांना आहे ना आता आंबवण विंबण ठेवून सज्ज व्हायला लागेल. मा मोबाईलचा चार्जर मोबाईल आहे ना नेमकं चार्जिंगच होत नाही राव. हे माझ्याकडे नेमकं वायरलेस पॅड आहे एक. त्याने चार्ज करतो आता मी. आता हे ॲपलचं नाही आहे त्याच्यामुळे काय ते जाऊ दे म्हणलं. मोबाईल स्विच ऑफ होईल मग आठवडा नाही तर. रे गाण केले रे गाण वासर नीट थोडा नीट वाटतं बरं मला खुन्नस पहिल्यापेक्षा. चांगलंच वाटतं आता. इकडे चल. काल लय चाक खंडला होता. कसं वाटतंय इकडे चल. पहिल्यापेक्षा ना चांगला चालतोय. पण त्याने आंबवण पण खातोय आणि कडवा टाकला याला मी अर्धी भेंडी. आणि दोघांना कुठे टाकली ती मला आणि लक्ष्मीला. आणि हा एक कोणला कागद आहे ना हा अख्खा टाकून घेतला पूर्ण
संतोष शेटला आणा लावला होता, आणला आणि घ्यायला टाकून सगळा. मग गोट्यातलं सगळं काम उरकलं. जवळपास 6:30 वाजले. 1 तासभर गेला आज. ते काय तासभरची वेळ गोष्ट पण नव्हती, लय लवकर झाला आज. नेमकं आहे ना, पाऊस पण यायला लागला. पाऊस पण येतोय राव. आम्हाला जायचं घाटात. घाट पण कॅन्सल झाला आमचा. ते आता कमिटीवाल्यांनी कधी कॅन्सल, एवढा पाऊस आहे. कुठल्या घाटात पळावतोय आपल्याला. मग आता कुठल्या घाटात चांगलं नियोजन करू मग.